नमस्कार मंडळी, मी संजय गुरव. हे आहे सातरगाव. सातरगाव हे बाळापूर तालुक्यामधील एक छोटंसं गाव आहे, जिल्हा अकोला. आणि या गावाच्या शेजारून वाहणारी ही नदी, या नदीचं नाव आहे मन. आणि बाळापूर तालुक्यातून वाहणाऱ्या दोन नद्या आहेत सातरगावला लागून, मन नदी आणि भिकुंड नदी. भिकुंड नदीमध्ये भारतीय कमळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. जवळपास 15-20 किलोमीटरच्या अंतरावर ही मिळतात, परंतु ती गुलाबी रंगाची आहे. आणि माझा गेल्या 3 वर्षापासून एक मानस होता की मन नदीमध्ये, दोन नदीच्या मधातलं अंतर अर्धा किलोमीटरचं आहे, तर या मन नदीमध्ये आपण पांढऱ्या रंगाचे भारतीय कमळ लावावे. हे आहे आमचा पक्षीमित्र गौरव इंगडे, आणि याचं भरपूर सहकार्य मला लाभत असते. आणि आज आम्ही इथं 21 जून 2026 रोजी या नदीच्या पात्रामध्ये पांढऱ्या रंगाचे कमळ रोपण करण्यासाठी आलेलो आहो. सकाळी 7:30-8च्या दरम्यान या ठिकाणी आम्ही पोचलो, आणि बरंच आत चालत जावं लागते. सुंदर असं रुंद असं पात्र आहे. हे बघा, इथं या ठिकाणी असे हे कमळ टाकण्यात येत आहेत. कमळाची जवळपास 25-30 रोपं आम्ही या ठिकाणी आणली, आणि या नदीच्या पात्रामध्ये ती दगडाला बांधून टाकून दिली. छान असे हे ट्यूबर आहे त्या ठिकाणी आणलेले, आणि नदीच्या जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरच्या परिसरात ही पात्रात आम्ही टाकली. हे बघा, भरपूर ट्यूबर असलेला हा गुच्छाच या ठिकाणी टाकण्यात येत आहे. सुंदर निरभ्र पाणी, निरभ्र आकाश आपण बघत आहात. तर आपणही आपल्या गावच्या तलावांमध्ये, नद्यांमध्ये जर अशा प्रकारची कमळबाग तयार करायची असेल तर आम्हाला संपर्क करा. या व्हिडिओमध्ये माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. आणि नदी तलाव जिथे, कमळबाग तिथे या उपक्रमात आपण सर्वांनी सामील व्हावं. आपल्या गावच्या नदी तलावामध्ये असे कमळ रोपण आपण करावे. जवळपास आजपर्यंत 150-200 नदी तलावांमध्ये आम्ही कमळ रोपण केलेलं आहे. काही ठिकाणी सक्सेस मिळालेला आहे, काही ठिकाणी मिळणार आहे. नमस्कार मंडळी, मी संजय गुरव, आणि माझ्यासोबत आहे माजी विद्यार्थी गौरव इंगडे. आम्ही दोघं आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका म्हणून एक गाव आहे, आणि त्या बाळापूर तालुक्यातील एक छोटंसं ग्रामीण क्षेत्र आहे ज्याचं नाव आहे सातरगाव. आणि या सातरगाव परिसरातून वाहणारी ही जी नदी आहे, या नदीचं नाव आहे मन. या आधीचे आपण भरपूर व्हिडिओ माझे बघितले. भिकुंड नदीमधील भारतीय कमळ ते सर्व गुलाबी रंगाचे आहेत, पिंक कलरचे आहेत. आणि माझा एक मानस होता की आपण पिंक कलरचे, गुलाबी रंगाचे कमळ, भारतीय कमळ भरपूर बघत असतो, आणि इथं या गावातून 2 नद्या वाहतात, भिकुंड आणि मन. तर या दुसऱ्या नदीमध्ये आपण श्वेत कमळ ज्याला म्हणतो, पांढरे कमळ, तर पांढरे कमळ असले तर लोकांना त्याची पण सुद्धा ओळख होईल. तर आज आम्ही या ठिकाणी जवळपास 15-20 ट्यूबर, याचे जे याला कोंब म्हणतात बघा, हा ट्यूबर आहे. आणि हे असे 15 ते 20 पांढऱ्या कमळाचे ट्यूबर आम्ही या ठिकाणी रोपं लागवडीसाठी आणलेले आहेत. माझ्या मदतीला गौरव आहे, आणि गौरव नेहमीच माझ्या कामासाठी उत्सुक असतो. आजचा दिनांक आहे 21 जून. 21 जून रोजी हे आता कमळ रोपण या ठिकाणी, पांढरे श्वेत कमळ रोपण या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत. आपणही आपल्या गावात असे उपक्रम राबवा. त्याकरता लागणारी जी मदत आहे ती तुम्हाला मोफत करण्यात येईल. आपल्या गावातील नदी तलाव कमळांचे असावे, ज्यापासून रोजगार मिळतो आणि पक्षी अधिवास वाढतो, मधमाशांचा अधिवास वाढतो. एवढं बोलतो, त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हे आहेत राजूभाऊ वाकोडे. सातरगाव शिवारात मजुरीसाठी येत असतात, आणि गाजीपूरचे राहणारे आहेत. जवळच गाजीपूर म्हणून सुद्धा एक गाव आहे, त्या गावचे आहेत. आणि
यांनी आम्हाला हा स्पॉट दाखवला आणि इतका सुंदर स्पॉट आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याला इजा होणार नाही त्या कमळाच्या रोपांना, किंवा कुणी त्याची छेडखानीसुद्धा करणार नाही. धन्यवाद राजीव भाऊ, हात जोडतो. धन्यवाद. हो, राम राम. हे आहे सीताराम वाकोडे, तुकाराम वाकोडेस. तर गाव कोणतं तुमचं? बाळापूरचे आहे का तुम्ही? गाजीपूर बाळापूर. तुमची आम्हाला चांगली मदत लाभली. अशीच मदत करत राहा, ईश्वर आपल्याला नक्कीच मदत करेल. धन्यवाद.